आपला हा रविवारचा क्लास आहे ज्याच्यामध्ये आपण स्टोरीज ऑफ सायन्स ज्याला आपण म्हणतो किंवा गोष्टी विज्ञानाच्या इतिहासातील असं आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यामध्ये आपण दर रविवारी एखाद्या शास्त्रज्ञाची, एखाद्या शोधाची, एखाद्या संशोधनाची गोष्ट आपण ऐकत असतो. तर आजचा जो विषय आहे आपला किंवा आज जे आपण विषय घेतलेला आहे तो आहे होमी जहांगीर भाभा यांचा जीवन परिचय. आता हे होमी जहांगीर भाभा कोण होते, त्यांनी नेमकं काय काम केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीनं महत्वपूर्ण ठरलेलं आहे आपल्या भारत देशाच्या विकासामध्ये, त्यांचा नेमका वाटा कशाचा आहे, काय आहे, तो आपण आजच्या क्लासमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. कुठल्याही क्लासला सुरू करताना आपण एखादी घटना, एखादी गोष्ट, एखादी महत्वपूर्ण डेव्हलपमेंट त्याचा विचार आपल्या क्लासमध्ये करत असतो. तर आज आपण जे लक्षात घेतलंय बघा, ते आहे 24 जानेवारी 1966, म्हणजे जवळपास आजपासून 50-45 वर्ष आधीची गोष्ट आहे. त्यावेळेस सकाळी 8:02 वेळ होता आणि इटली आणि फ्रान्स ही जी देश आहेत युरोपमधली, या देशांच्या सीमेवरती आल्प्स नावाचा एक पर्वत आहे. या आल्प्स पर्वतामधलं माउंट ब्लॅक नावाचं सगळ्यात उंच शिखर आहे युरोप खंडामधलं. आता या शिखराजवळचा प्रदेश आहे 24 जानेवारी 1966 सकाळी 8:02. या प्रदेशामध्ये काय चालू होतं तर मुंबईवरनं एक विमान निघालं होतं जे लंडनला चाललं होतं, एअर इंडियाचं विमान क्रमांक 101. आता हे विमान तिथनं जात असताना कदाचित त्या पायलटच्या चुकीमुळे काहीतरी दुर्घटना झाली. त्याला असं वाटलं की आपण आल्प्स पर्वत पूर्णपणे ओलांडून पलीकडच्या बाजूला आलेलो आहोत, बर्फाच्छादित भाग आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याचं तसं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे नेमकं काय झालं, त्या विमानाचा अपघात झाला. आता हा विमानाचा अपघात हा काही साधा सुद्धा अपघात नव्हता, कारण या अपघाताबद्दल बऱ्याच गोष्टी नंतर चर्चिल्या गेल्यात. बऱ्याच गोष्टी नंतर अशा त्याच्यावरती संशोधन झालं खूप मोठ्या प्रमाणावरती, खरंच अपघात झाला का तो कोणी घडवून आणला, घातपात होता का, वगैरे वगैरे. याचं कारण असं होतं की या विमानामध्ये जवळपास 117 प्रवासी प्रवास करत होते, पण या 117 प्रवाशांपैकी 117 जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झाला 1966 साली. पण याच्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव होतं या विमान प्रवाशांमधलं, ते नाव होतं होमी जहांगीर भाभा. आता हे होमी जहांगीर भाभा कोण होते, त्यांनी नेमकं काय केलं होतं, कशामुळे ते एवढं त्या विमानाच्या अपघाताची चर्चा झाली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला आजच्या क्लासमध्ये करायचा आहे. चला आपण थोडंसं पुढे बघू की डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे नेमके कोण होते. आता होमी जहांगीर भाभा म्हटलं की त्यांची पहिली ओळख येते भारतीय आण्विक कार्यक्रमाचे जनक, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक. आज आपला भारत देश अणुऊर्जेच्या साहाय्यानं विद्युत निर्मिती करतो आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आज आण्विक शस्त्रास्त्र आहे, अणुबॉम्ब आहेत आपल्याकडे. त्याच्यासाठी कारणीभूत असणारा जो काय आण्विक कार्यक्रम आपल्या भारत देशानं चालवला, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट केली, वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणत आपण अणुभट्ट्या उभारल्या असतील, तर त्या सगळ्या आण्विक कार्यक्रमाचा जनक हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा होते. यांना भारताचा ओपेनहायमर असं सुद्धा म्हटलं जातं, की जे ओपेनहायमर ज्याने अणुबॉम्बचा शोध लागला, ज्याच्यावरती पिक्चर पण आलाय हॉलिवूडचा, तर तशा पद्धतीचं कार्य भारतामध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी केलं, म्हणून त्यांना भारताचे ओपेनहायमर असं सुद्धा म्हटलं जातं. आता फक्त एवढीच त्यांची ओळख होती का तर नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च किंवा ज्याला आपण टाटा मूलभूत संशोधन संस्था TIFR असं म्हणतो, त्या TIFR चे संस्थापक सुद्धा हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा होते. फक्त संस्थापक नव्हते, त्याचे संचालक होते. अगदी त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते TIFR चे संचालक होते. अणुऊर्जा आस्थापना केंद्र किंवा ज्याला आपण आज ट्रॉम्बे किंवा ज्याला आपण भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC म्हणून आज ओळखलं जातं, की भारताच्या अणुऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पामध्ये खूप महत्वाचा मोलाचा वाटा असणारं हे अणुऊर्जा आस्थापन, ज्याला आज आपण भाभा, त्यांच्याच नावावरनं ते दिलंय, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ट्रॉम्बेला, मुंबई जवळ. तर ते केंद्र, त्याचं संस्थापक ते सुद्धा सुरू करण्यामध्ये आणि ते चालवण्यामध्ये सुद्धा महत्वपूर्ण वाटा हे होमी जहांगीर भाभा यांचा होता.
भारतीय अणुऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. आणि आपल्या भारत सरकारचा जो अणुऊर्जा विभाग होता अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्थापन झालेला, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आपण त्याला म्हणतो, त्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचे सचिव हे होमी जहांगीर भाभा होते. तर एवढी मोठी महत्वपूर्ण ओळख असलेला माणूस त्या विमान अपघातामध्ये 1966 साली मृत्यू पावला होता. साहजिक आहे, त्याची चर्चा होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती खूप सारं संशोधन पण झालं, रिसर्च पण झालं, की खरंच हा घातपात होता का, की त्यांचा मृत्यू कशा पद्धतीने झाला, त्याच्याबद्दल पण झालं. होमी जहांगीर भाभा यांना खूप पुरस्कार मिळाले होते. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पुरस्कार होता ॲडम्स पारितोषिक. 1942 साली जागतिक स्तरावरती मिळालेलं हे पारितोषिक होतं. भारत सरकारमार्फत पद्मभूषण पुरस्कार 1954 साली डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना देण्यात आला. डॉक्टर होमी जहांगीर भाभा ज्यावेळेस 1951 आणि 1953 ते 1956 या काळामध्ये नोबेल पुरस्काराची चर्चा होत होती, त्यावेळेस प्रत्येक वेळेस होमी जहांगीर भाभा यांचं नाव पुढे येत होतं. हा, त्यावेळेस त्यांना पुरस्कार मिळाला नाही. आजही काही लोक, काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की जर का होमी जहांगीर भाभा अजून काही वर्ष जगले असते, त्यांनी त्यांचं संशोधन पुढे नेलं असतं, कार्य पुढे नेलं असतं, तर 100% त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता. कमीत कमी 2दा तर नक्कीच मिळाला असता, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण दुर्दैव तो विमान अपघात झाला आणि त्या विमान अपघातामध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे कदाचित या पुढच्या शक्यता सगळ्या मावळल्या. पण अशा पद्धतीनं अगदी महत्वपूर्ण अशी व्यक्ती ही होमी जहांगीर भाभा होती. आता हे जे होमी जहांगीर भाभा होती यांचा जन्म तर 30 ऑक्टोबर 1909 साली मुंबईमधल्या एकदम प्रथितयश श्रीमंत अशा पारशी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होर्मुसजी भाभा हे सुप्रसिद्ध वकील होते. त्यांचं नाव जे आहे, त्यांचे वडील जहांगीर होर्मुसजी भाभा एक सुप्रसिद्ध असे वकील होते. त्यांचं नाव होर्मुसजी हे त्यांच्या आजोबांच्या नावावरनं ठेवलं होतं, म्हणून त्यांना आपण होमी भाभा असं म्हणतो. ते होर्मुसजी हे त्यांचं मूळ ओरिजिनल नाव आहे. तर अशा पद्धतीच्या पारशी कुटुंबामध्ये जन्म झालेला, अगदी श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म झालेले हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईमधल्या कॅथेड्रल स्कूलमध्ये झालं, जॉन कनन स्कूलमध्ये झालं. वयाच्या, पण त्यांच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती, ही वॉज अ व्हेरी व्हेरी ब्रिलियंट मॅन. खूप हुशार व्यक्ती होता. वयाच्या 15व्या वर्षीच केम्ब्रिज विद्यापीठ जे आहे लंडन मधलं, इंग्लंड मधलं, त्याची प्रवेश परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली होती वयाच्या फक्त 15व्या वर्षी. त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की परदेशातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी ते खूपच लहान असल्याने ते तिथे जाऊ शकले नाही. नाहीतर त्यांनी ती प्रवेश परीक्षा 15व्या वर्षीच पास केलेली होती. मग थोडासा वेळ जावा, आणखी काही व्हावं आणि शिक्षण पण चालू राहावं, याच्यासाठी त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबईमधल्या तिथे प्रवेश घेतला. तर अशा पद्धतीनं 15व्या वर्षीच ब्रिटनमधल्या एका महत्वपूर्ण विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास झालेले ते व्यक्ती. केम्ब्रिजच्या पहिल्याच वर्षाला, ऍक्च्युली ते केम्ब्रिजला गेले होते इंजिनिअरिंग शिकण्यासाठी. त्यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं एकूणच असा भर होता की होमी जहांगीर भाभा यांनी इंजिनिअरिंग करावं, परदेशातनं शिकून यावं, आणि त्यांचेच नातेवाईक असलेले जे टाटा होते, त्यावेळेस टाटा खूप मोठी कंपनी होती, आपलं जमशेदपूर नावाचं जे शहर आहे, त्या जमशेदपूर नावाच्या शहरामध्ये खूप सारे उद्योग टाटांचे त्यावेळेस उपस्थित होते. तर त्या उद्योगांमध्ये जमशेदपूरला आपल्या होमीनी जॉब करावा, काम करावं, अशा पद्धतीचं स्वप्न, अशा पद्धतीचा एक उद्देश त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा होता. पण जेव्हा हे केम्ब्रिजला गेले तेव्हा तिथलं वातावरण पाहून आणि एकूणच त्यांचा सुरुवातीपासून असलेला रस पाहून त्यांनी पहिल्याच वर्षी वडिलांना पत्र लिहिलं आणि इंजिनिअरिंगला रामराम ठोकला. मग याचा अर्थ असं नाही की त्यांनी काहीच नाही केली. त्यांचा मूळ रस होता भौतिक शास्त्रामध्ये, फिजिक्समध्ये, आणि तिथलं एकंदर रिसर्च, तिथलं वातावरण, तिथल्या सगळ्या परिस्थिती, त्यांचा स्वतःचा अभ्यास, त्यांचा स्वतःचा कल, इंटरेस्ट, या सगळ्या गोष्टीचं लक्षात घेऊन होमी जहांगीर भाभा पहिल्याच वर्षानंतर, म्हणजे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्याच वर्षापासून ते आपल्या फिजिक्सकडे वळाले.
आता त्यांनी नेमकं काय संशोधन केलं याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. होमी जहांगीर भाभा यांचं सगळं संशोधन हे मूलकणांशी संबंधित होतं. म्हणजे आपल्याला अणू माहिती आहे, अणूच्या आतमध्ये आपल्याला प्रोटॉन माहिती आहे, इलेक्ट्रॉन माहिती आहे, न्यूट्रॉन माहिती आहे. अगदी त्याच स्वरूपाचे आणखीन त्याच्यापेक्षाही बेसिक असे, फंडामेंटल असे, मूलभूत असे काही कण असतात, त्यांना पॉझिट्रॉन म्हणतात किंवा आणखीन म्युऑन म्हणतात वगैरे वगैरे. तर या पॉझिट्रॉन, म्युऑन यासारखे जे मूलकण आहे त्यांचा अभ्यास हे यांचं महत्वाचं संशोधन होतं. क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स ज्याला आज म्हटलं जातं त्या क्षेत्रामध्ये यांचं संशोधन होतं. आता इलेक्ट्रॉनद्वारे जर का हे पॉझिट्रॉन नावाचे कण आहे ते जर का या इलेक्ट्रॉनवरती आदळले, त्यांच्यामध्ये काहीतरी अभिक्रिया झाली, तर त्यातनं जे विखुरणं होतं ज्याला आपण स्कॅटरिंग असं म्हणतो, त्या स्कॅटरिंगचं एक योग्य गणित या आपल्या डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी मांडलं होतं. त्यांचं महत्वाचं योगदान हे कॉम्प्टन स्कॅटरिंग जे आहे, जे क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये खूप महत्वाचं मानलं जातं. आर प्रक्रिया, आर प्रक्रिया म्हणजे रॅपिड न्यूट्रॉन ऍब्सॉर्प्शन, म्हणजे न्यूट्रॉनचं एकदम फास्ट मध्ये जर काय ऍब्सॉर्प्शन झालं तर अणूवरती किंवा अणूच्या आतमधल्या केंद्रकावरती काय परिणाम होता याचा जो अभ्यास आहे तो या आर प्रक्रियेमध्ये मिळतो. आण्विक भौतिकशास्त्र म्हणजे ज्याला आपण आता न्यूक्लिअर फिजिक्स असं म्हणतो, त्या न्यूक्लिअर फिजिक्समध्ये खूप महत्वाचं संशोधन हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी त्यावेळेस केलं. या आर प्रक्रियेमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की एखादं केंद्रक आहे आणि त्या केंद्रकावरती आपण न्यूट्रॉनचा मारा केला तर नेमकं काय होतं, पण न्यूट्रॉनचा मारा कमी स्पीडमध्ये केला तर काय होतं आणि एकदम फास्ट स्पीडमध्ये केला तर काय होतं आणि त्याच्या नेमकं काय पुढे परिणाम होतात याचा अभ्यास हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा आहे. जास्त वेगाने जर का न्यूट्रॉन एखाद्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यावरती सोडलं तर त्याच्यातनं जड मूलद्रव्य तयार होतात, पण ते जड मूलद्रव्य पुन्हा केंद्रोत्सारी असतात आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन खूप जास्त प्रमाणात असतात. खूप जड असे नवीन नवीन मूलद्रव्य त्याच्यातनं तयार होतात आणि हीच पुढे अणु ऊर्जा निर्मितीसाठी महत्वाची ठरलेली प्रक्रिया होती. अशा पद्धतीचं संशोधन युरोपामध्ये आपले होमी जहांगीर भाभा यांचं चालू होतं. याचबरोबर त्यांनी जो पीएचडी साठी थेसिस मांडला होता, त्यांचं जे संशोधन होतं ते कॉस्मिक रेसशी संबंधित होतं, ज्याला आपण वैश्विक किरण असं म्हणतो, त्या वैश्विक किरणांशी संबंधित होतं. वेगवेगळ्या प्रकारचे तारे असतील, आकाशगंगा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह असतील, यांच्या टकरींमधनं, यांच्या काही महत्वाच्या यांच्यावर होणाऱ्या प्रक्रियांमधनं काही विशिष्ट मूलकण असे बाहेर पडतात आणि ते सगळ्या विश्वामध्ये पसरलेले असतात. त्यांना आपण वैश्विक कण असं म्हणतो किंवा वैश्विक किरण असं म्हणतो, त्यांना आपण कॉस्मिक रेज असं म्हणतो. त्या कॉस्मिक रेज वरती महत्वपूर्ण संशोधन हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचं त्या काळामध्ये होतं आणि त्याच्यावरतीच त्यांना पीएचडी मिळालं होतं, त्याच्यावरतीच त्यांना डॉक्टरेट मिळालं होतं. तर अशा पद्धतीचं संशोधन त्यांनी केलं. पण 1939 साली काही काळासाठी सुट्टीवरती भारतामध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा परत आले. पण ते परत आले, त्यांचं असं होतं की थोडा दिवस सुट्टी घरी राहायचं, थांबायचं आणि परत इंग्लंडला जायचं आणि पुढचं कार्य करायचं, अशा पद्धतीचं नियोजन त्यांचं होतं. पण या 1939च्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि इंग्लंडने जर्मनीने पोलंडवरती हल्ला केला. जर्मनीने जेव्हा पोलंडवरती हल्ला केला तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि मग त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता होमी जहांगीर भाभा यांनी असा निर्णय घेतला की आपण आता भारतामध्येच थांबू. भारतामध्ये थांबायचं तर मग कुठे काम करायचं, त्यांच्यासमोर खूप मोठ्या ऑफर्स होत्या, कारण पीएचडी झालेलं होतं, फॉरेन मधनं शिकून आलेला एवढा हुशार माणूस होता, संशोधन होतं. खूप साऱ्या संस्थांकडनं त्यांच्याकडे निमंत्रणं होती की आमच्याकडे या आणि आमच्या संस्थेमध्ये पुढचं तुमचं संशोधन आहे ते करा. त्यांनी बंगलोर येथील टाटा संस्थेची निवड केली. आता का केली तर कारण तिथे सर सी व्ही रमण हे काम करत होते, हे तिथल्या संस्थेचे मुख्य अधिकारी होते. डॉक्टर सी व्ही रमण, सर सी व्ही रमण हे भारतीय पहिले शास्त्रज्ञ की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. आशिया खंडामधले पहिले व्यक्ती, पहिले शास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता 1930 साली. तर ते सर सी व्ही रमण या बेंगलोर मधल्या टाटा संस्था, आज ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणतो, जी बेंगलोरमध्ये आहे,
खूप महत्वाची संशोधन संस्था आहे. आजही मोठमोठे शास्त्रज्ञ या संस्थेमधनं बाहेर पडतात तिथे संशोधन करून. तर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे त्याला त्या काळात टाटा संस्था म्हटलं जायचं. तिथे आपल्या डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी काम करायचा निर्णय घेतला. आता तिथे त्यांनी काय केलं तर त्यांनी पहिलं काम केलं की वैश्विक किरणावर संशोधन करणारा एक स्वतंत्र विभाग त्यांनी तिथे सुरू केला. कॉस्मिक रेज डिपार्टमेंट त्याला म्हटलं जायचं टाटा संस्थेमधलं. आणि त्याच काळामध्ये त्यांना ॲडम्स पारितोषिक मिळालं. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचं फेलो म्हणून त्यांची नोंद त्यावेळेस केल्या गेली. इंडियन सायन्स काँग्रेस जे दरवर्षी भरतं आपल्या भारतामध्ये त्याच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष म्हणून या डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांची निवड झाली. आणि त्याच काळामध्ये हे जे सी व्ही रमन होते जे त्यांच्या संस्थेचे मुख्य होते ते त्यांना भारताचे लिओनार्दो द व्हिंची असा उल्लेख करायचे. कारण लिओनार्दो द व्हिंची हा जो व्यक्ती होता हा चित्रकार होता, हा आर्किटेक्चर, याच्या अंगी खूप नानाविध विविध कौशल्य होते. त्याला सगळ्या कलांमध्ये रस होता. अगदी त्याच पद्धतीचा म्हणजे वाद्यांमध्ये, गायनामध्ये किंवा चित्रकलेमध्ये, स्थापत्यकलेमध्ये आपल्या होमी जहांगीर भाभा यांना सुद्धा खूप रस होता. त्यांच्याकडे त्यांना एखादं नवीन पेंटिंग दिसलं ना की ते पटकन विकत घेण्याचा विचार करायचे किंवा त्यांच्याजवळ ते असायचं. अशा पद्धतीचं वेगवेगळी वादनं, वेगवेगळी शास्त्रीय गायनामध्ये तर त्यांना खूप रस होता. म्हणून सर सी व्ही रमन हे होमी जहांगीर भाभा यांना भारताचे लिओनार्दो दा व्हिंची असं म्हणायचे. तर अशा पद्धतीचं टाटा संस्थेमधलं कार्य आपल्या होमी जहांगीर भाभा यांचं चाललेलं होतं. पण त्यांच्या मनात एक रुकरुक होती की आपल्या भारतामध्ये मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थेची कमतरता आहे. संशोधन संस्था आहेत, काम करणारी लोक सुद्धा आहेत, पण ती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहे आणि ती स्वतंत्रपणे आपलं आपलं काम करतायत असं त्यांना नको होतं. ही सगळी लोक जर का एका ठिकाणी आली आणि एका उद्देशाने जर का त्यांनी काम केलं तर ते मोठ्या प्रमाणावरती मूलभूत संशोधन आपल्या भारतामध्ये वाढत जाईल अशा पद्धतीची एक खंत, अशा पद्धतीचा एक मानस आपल्या डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या मनामध्ये होता. मग त्यांनी काय केलं 1943 मध्ये त्यांनी JRD टाटा यांना एक प्रस्ताव सादर केला की बाबा माझी अशी इच्छा आहे की आपल्या भारतामध्ये अशा पद्धतीचं मूलभूत संशोधन अगदी बेसिक फंडामेंटल रिसर्च करणारी संस्था असली पाहिजे ज्याचा उद्देश किंवा ज्याचा उपयोग आपल्या भारत देशाला खूप मोठ्या प्रमाणावरती होईल. असं JRD टाटा यांनी त्यांनी प्रस्ताव दिला. प्रस्ताव दिल्यानंतर JRD टाटा यांनी सांगितलं की तुम्ही डोराबजी टाटा ट्रस्ट जी आहे त्यांची टाटा ट्रस्ट त्यांना तुम्ही एक फॉर्मल प्रपोजल पाठवा आणि मग त्याच्यातनं आधी टाटा ट्रस्टनी अशा पद्धतीच्या प्रयत्नांना खूप मदत केलेली आहे आणि तुमच्याकडे जर काही नवीन असेल आणि त्यांना जर ते आवडलं तर ते नक्कीच तुम्हाला मदत करतील असा पद्धतीचा रिस्पॉन्स JRD टाटा यांनी होमी जहांगीर भाभा यांना दिला. आणि मग त्याच्यातनं पुढे एका महत्वाच्या संस्थेची पायाभरणी झाली. आता त्याच वेळेस आपल्या भारतामधले खूप मोठे शास्त्रज्ञ जे अमेरिकेमध्ये मूलभूत राहायला गेले होते आणि तिथे त्यांनी संशोधन केलं होतं. मोठे खगोल भौतिक शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर त्यांनी चंद्रशेखर लिमिट म्हणून मोठ्या प्रमाणावरती संशोधन केलंय की एखादा तारा त्याच्या मृत्यूच्या नंतर तो कशामध्ये रूपांतरित होईल हे कशावरती सांगता येतं. त्याचा एक सिद्धांत सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी त्या काळामध्ये मांडला होता आणि त्यांना पण नोबेल पुरस्कार मिळाला होता. तर असे सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एक पत्र त्या काळामध्ये आपल्या होमी जहांगीर भाभा यांनी लिहिलं आणि त्यांनी काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये की मला असं वाटतं की शक्य तितक्या उत्कृष्ट शास्त्रज्ञांना एकत्र आणणं हे खूप महत्वाचं आहे जेणेकरून केम्ब्रिज आणि पॅरिस सारखं एक बौद्धिक वातावरण आपल्या भारत देशामध्ये तयार होईल. आणि याच उद्देशानं त्यांनी डोराबजी ट्रस्टला मग पत्र लिहिलं आणि त्या संस्थेची गरज काय आहे, त्याचं उपयोजन कसं होऊ शकतं, भविष्यामध्ये जर का त्यावेळेस भारत स्वतंत्र होईल अशा पद्धतीची चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. आणि भविष्यामध्ये स्वतंत्र भारताला अणुऊर्जेचा उपयोग करून तो विद्युत निर्मितीसाठी करायचा हे त्यांचं फिक्स होतं किंवा शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर करायचा हे होमी जहांगीर भाभा यांच्या डोक्यामध्ये आधीपासून फिक्स होतं. मग ते तयार करण्याचा निर्धार आपल्याला या दोराबजी ट्रस्टला लिहिलेल्या पत्रामध्ये आढळतो. आणि मग 1945 साली 1945 साली त्यांना तिथनं फंडिंग मिळालं आणि मग त्यांनी 1945 साली
टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना मुंबई येथे केली. आता ऍक्च्युली याचं कार्य आधी सुरू झालेलं होतं, म्हणजे जिथे IISc बेंगलोर जे आहे, जे आपण बघितलं तिथं जे काम करत होते, तिथंच अगदी छोट्या स्वरूपामध्ये आपल्या होमी बाबा यांनी सुरुवात केलेली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. ज्यावेळेस त्यांना अनुदान प्राप्त झालं, फंडिंग मिळालं, तेव्हा त्यांनी ते मुंबईला शिफ्ट केलं. आधी तर स्वतःच्याच घरामध्ये केलं, जिथे त्यांचा जन्म झाला होता. अगदी त्याच स्वतःच्याच खोलीमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं ऑफिस उघडलं. त्याच त्यांच्या राहण्याच्या बंगल्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, जी आज खूप मोठी संशोधन संस्था मानली जाते आपल्या भारतामधली, तिची सुरुवात झाली. कारण अगदीच सुरुवातीला काही लगेच एवढे तुम्हाला पैसे मिळाले नव्हते किंवा एकदम तुम्ही मोठं हे करू शकत नव्हते. अगदी हळूहळू सुरुवातीपासून त्यांनी याचा पाया भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. जसा भारत स्वतंत्र झाला तसं भारतामध्ये आपल्याला अजून काय काय करता येईल, आणि तोपर्यंत होमी जहांगीर बाबा यांनी कायमस्वरूपी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. आपण आपल्याच देशामध्ये राहावं आणि काम करावं या निर्णयाप्रत्ये आले होते. 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतामध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. पंडित जवाहरलाल नेहरू, जे भारताचे पहिले पंतप्रधान होते, ते जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली आणि डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना त्यांनी या आयोगाचं पहिला अध्यक्ष म्हणून नेमलं. या अणुऊर्जा आयोगाचा जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा अणुऊर्जा आयोगाने 3 टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम आपल्यासाठी ठरवून दिला. आपल्या भारत देशाने कशा पद्धतीनं अणुऊर्जा वापरायची याचा एक नियोजन, याचा एक प्लॅन भारताच्या अणुऊर्जा आयोगानं दिला. त्याच्यामध्ये आपल्याकडे थोरियम नावाचं मूलद्रव्य खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतं. आपल्याला युरेनियम खूप एवढं नाहीये आपल्याकडे युरेनियमचे साठे. मग सगळीकडे जगामध्ये युरेनियम पासून अणुऊर्जा निर्मिती करत होते. काही लोक प्लुटोनियम पासून करत होते, पण काही थोरियम पासून सुद्धा करता येईल याच्यावरती संशोधन चालू होतं आणि ते पण बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरत होतं. मग होमी जहांगीर भाभा यांनी असा विचार केला की आपल्याकडे युरेनियम नाहीये, पण आपल्याकडे थोरियम खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचे साठे आपल्या भारतामध्ये आढळलेले आहे. तर मग या थोरियमचाच उपयोग आपण करून घेऊ आणि याच्यापासून आपण अणुविद्युत निर्मिती करूया. मग त्यांनी त्याचा पहिला टप्पा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काही सुरुवात व्हावी त्याची म्हणून युरेनियमवर आधारित काही अणुभट्ट्या आपण उभाराव्यात, हा पहिला टप्पा ठरवला. दुसरा टप्पा, या पहिल्या अणुभट्ट्यांमधनं आपल्याला प्लुटोनियम मिळेल आणि या प्लुटोनियमचा वापर करून मग आपण विद्युत निर्मिती करायला सुरुवात करू. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग थोरियम पासून आपल्याला विद्युत निर्मिती करता येईल. अशा पद्धतीच्या 3 टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम, त्याचं सगळं नियोजन, त्या अणुभट्ट्यांची उभारणी, या सगळ्या कामांमध्ये अक्षरशः गुंतून गेलेत डॉक्टर होमी जहांगीर बाबा. जानेवारी 1954 मध्ये भारताच्या महत्वाकांक्षी आण्विक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या बहुविद्याशाखीय, अगदी त्याला मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च लागतो. एकाच ठिकाणी एकाच शाखेमध्ये रिसर्च संशोधन करून चालत नाही. खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या शाखांमधलं संशोधन लागतं आणि त्याच्यासाठी एक महत्वाची संस्था अणुऊर्जा आस्थापना ट्रॉम्बे, किंवा ज्याला आपण आज भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणतो, त्याची स्थापना 1954 मध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या नेतृत्वामध्ये झाली. आता हे जे अणुऊर्जा आयोग होता, ज्याच्या खाली ही कामं चालली होती, याच्यामध्ये फक्त 3 लोक होती. कारण सिक्रेट होतं. आपल्या भारत देशाचा महत्वाचा कार्यक्रम होता, कोणाला जास्त माहिती नको व्हायला आणि आपल्याला ते करता यावं व्यवस्थितपणे, म्हणून अगदी कमी स्वरूपामध्ये त्या अणुऊर्जा आयोगामध्ये लोक होती आणि त्यांच्याच नियोजनाखाली त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा होमी जहांगीर भाभा यांचा होता. म्हणजे अणुऊर्जा कार्यक्रमामध्ये पहिल्या 2 वर्षामध्ये 1956 सालीच 1 मेगावॅट क्षमतेची अणुभट्टी पहिली अप्सरा नावाची ती आपण सुरू केली. आता याच्यासाठी आपल्याला इंग्लंडमधनं युरेनियम मिळालं होतं आणि इंग्लंडच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये होमी जहांगीर बाबा यांचे काही मित्र, त्यांचं नियोजन तिथे होते, त्यांचे मित्र. तर त्या मित्रांच्या सहाय्याने त्यांनी काही युरेनियम मिळवलं होतं आणि त्याच्यावरती मग 1 मेगावॅट क्षमतेची पहिली अणुभट्टी उभारली. आता हे जेव्हा युरेनियम दिलं होतं त्या लोकांनी, त्याच्यातला एक त्यांचा मित्र असा म्हटला होता की होमी जहांगीर बाबा त्यांना म्हटले की जर तुम्ही आम्हाला मदत केली तर आम्ही 1 वर्षामध्ये अणुऊर्जा निर्मितीला सुरुवात करू शकतो. आता तो मित्र म्हटला होता की काही पण सांगतो का, 1 वर्षामध्ये कसं शक्य आहे, भारतासारखा विकसनशील देश आहे, नेमकाच स्वतंत्र झालाय, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, वगैरे वगैरे गोष्टी त्याने बोलून दाखवल्या. पण
होमी जहांगीर बाबा यांनी त्याला एकदम पॉझिटिव्ह घेतलं आणि पुढच्याच एका वर्षामध्ये 1956 साली अप्सरा नावाची अणुभट्टी कार्यरत झाली. त्यावेळी सोव्हिएत युनियन याच्या व्यतिरिक्त अणुभट्टी असलेला भारत हा पहिला आशियाई देश होता. सोव्हिएत युनियन सोडलं तर बाकी आशियामधल्या कुठल्याही देशाकडे अणुभट्टी नव्हती. त्याच्यानंतर त्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा परिषदेमध्ये सुद्धा आपल्या भारताला रिप्रेझेंट करण्याचं काम हे होमी जहांगीर भाभा यांनी केलं होतं. आणि त्यांच्या तिथल्या भाषणावरनं, त्यांच्या तिथल्या एकंदर सहभागावरनं कॅनडाने आपल्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आणि कॅनडाच्या साह्यानं आपण सायरस नावाची एक 40 मेगावॅट क्षमतेची दुसरी अणुभट्टी उभारण्याचा मग त्याच्यातला आपला तो करार झाला आणि मग ते आपण सुरुवात झालं. ही 40 मेगावॅट क्षमतेची जी दुसरी अणुभट्टी होती ती आशिया खंडामधली सर्वाधिक उत्पादन देणारी अणुभट्टी होती. भारताकडेच फक्त त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अणुऊर्जा संशोधन चाललेलं होतं आणि त्याच्या मागची प्रेरणा, त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं सर्व यश हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचं होतं. सायरस जेव्हा सुरू झालं, ही दुसरी अणुभट्टी जेव्हा सुरू झाली, ती फक्त तिने आपल्याला 40 मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मितीचा प्रयोग नाही करून दाखवला, तर त्याचबरोबर भारताला प्लुटोनियमचा स्रोत सुद्धा मिळाला. कारण आता आपल्याला प्लुटोनियम पासून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्लुटोनियम पासून अणुऊर्जा निर्माण करायची होती. तर त्याचा स्रोत सुद्धा या सायरसच्या रूपाने आपल्याला मिळाला. मग हा जो प्लुटोनियम मिळालाय, हा प्लुटोनियम जसाच्या तसा नाही वापरता येत. त्याच्यावरती आपल्याला पुनर्प्रक्रिया काहीतरी करावी लागते, रिप्रोसेसिंग काहीतरी करावी लागते. मग जुलै 1958 मध्ये लगेच जसं प्लुटोनियम तयार होतंय, सायरस व्यवस्थित काम करतंय हे लक्षात आलं, तसंच जुलै 1958 मध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी ट्रॉम्बे येथंच, जिथं त्यांचं BARC होतं तिथंच प्लुटोनियम पुनर्प्रक्रिया प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यासाठी प्लुटोनियम युरेनियम एक्सट्रॅक्शन तंत्र वापरलं, जे फिनिक्स नावाची आपली तिसरी संशोधन अणुभट्टी होती, जी 1964 मध्ये होमी जहांगीर भाभा यांच्या याच्यामध्ये ती पूर्ण झाली. सायरसच्या जोडीने फिनिक्सने 1964 मध्ये पहिलं शस्त्रास्त्र दर्जेचं, म्हणजे फक्त याच्यासाठी नाही, विद्युत निर्मितीसाठी नाही, तर त्याच्यापासून कदाचित शस्त्र निर्माण करता येईल, अणुबॉम्ब निर्माण करता येईल, अण्वस्त्र निर्माण करता येतील, अशा पद्धतीचं या दर्जाचं प्लुटोनियम त्या काळामध्ये तयार झालं होतं. आता याच्यानंतर पुढची गोष्ट महत्वाची आहे. जेव्हा हे तयार झालं तेव्हा त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या साधारण 1-2-3 महिने आधीच असं स्टेटमेंट एका मुलाखतीमध्ये होमी जहांगीर भाभा यांनी केलं होतं की जर मला परवानगी मिळाली म्हणजे भारत सरकारकडनं, तर मी पुढच्या 1.5 वर्षामध्येच भारताला अण्वस्त्र निर्माण करून देऊ शकतो. अशा पद्धतीची एक मुलाखत त्यांच्या मृत्यूच्या आधी झाली होती. पण कदाचित त्याच्यामुळेच मग ते पुढचं हे आलेलं आहे की त्यांचा मृत्यू कसा झाला, त्याच्या मागे कुठल्या दुसऱ्या देशाचा हात होता का, वगैरे वगैरे. बरीच लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यावरनं मग अमेरिकेनंच कदाचित काही घातपात घडवून आणला वगैरे वगैरे, अशा चर्चा अजूनही चालू असतात. तर अशा पद्धतीनं आपले होमी जहांगीर भाभा, ज्यांनी भारताला अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे नेऊन ठेवलं. आता या काळामध्ये त्यांची काही उदाहरणं आहे जी आजही सांगितली जातात, की जसं मी तुम्हाला म्हटलं की आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा परिषद होती आणि तिथे त्या काळामध्ये नवीन जे देश स्वतंत्र झालेत, विकसनशील आहेत आणि ते अणुऊर्जेवरती संशोधन करताय, यांच्यावरती खूप मोठा दबाव आणला जात होता की तुमच्याकडचं जे प्लुटोनियम आहे ते जमा करा किंवा त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला शस्त्र तुम्ही बनवाल, अण्वस्त्र बनवाल, अणुबॉम्ब बनवाल आणि मग त्याचा विध्वंसक म्हणून तुम्ही वापर कराल. अशा पद्धतीनं खूप साऱ्या देशांकडनं बंधनं येत होती आणि ते दबाव देत होते. पण 1956 मधल्या या परिषदेमध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी असं युक्तिवाद केला की शांततापूर्ण ऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली सामग्री तयार करणं आणि ठेवणं हा त्या देशांचा अविभाज्य असा अधिकार आहे, तो तुम्ही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचा युक्तिवाद करून यशस्वीपणे ते प्लुटोनियम आपल्याकडे ठेवणं आणि आपल्याला पुढे अणुसंशोधन करण्याची परवानगी मिळवणं हे खूप मोठं यश हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचं होतं. आणि आपण शांततापूर्वक किंवा शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर
हे जे आपल्या देशाची पॉलिसी आहे, ही जी आपल्या देशाचे काय म्हणू आपण निर्णय आहे, तो त्या काळापासून आजही आपण ठाम आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे महत्वपूर्ण संशोधन आणि अशा पद्धतीचं महत्वपूर्ण कार्य आपल्या देशामध्ये होमी जहांगीर बाबा यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. तर ही त्यांची छोटीशी स्टोरी, त्यांचा छोटासा जीवन परिचय इथे आपण बघितला.